गीता अध्याय 12 श्लोक 13 आणि 14. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. अद्वेष्टा अवर आघात घ्यायचा, द्वेचा पूर्ण उच्चार करायचा, पोटफोडा श आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्वमधल्या सवर आघात, भू दीर्घ आहे, अनुस्वाराचा अर्धा म. मैत्र अर्धा विसर्ग उच्चार. करुण एवच निर्ममो नीवर आघात, निरहंकारस विसर्गाचा स असा उच्चार करायचा, अर्धा स उच्चार होतो, निरहंकारस. समदुःख सुखहा क्षमी, दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार ऐकू आला पाहिजे. सुखहाचा पूर्ण उच्चार करायचा, विसर्गाचा पूर्ण उच्चार. क्षमी विसर्गाच्या पुढे क्ष आला की विसर्गाचा पूर्ण उच्चार करतात, त्यामुळे सुखहा असा उच्चार करायचा. संतुष्टस तूवर आघात येईल, विसर्गाचा अर्धा स उच्चार करायचा, संतुष्टस. सततै अनुस्वाराचा य. योगी गी दीर्घ आहे. यतात्मा ताचा पूर्ण उच्चार करायचा, म्हणजे आत्मा असा उच्चार ऐकू येईल, तो बरोबर आहे. दृढ निश्चय नीवर आघात येईल. मय्यर्पितमनो बुद्धिर मवर आघात, यला य जोडलाय त्या यवर पण आघात. मय्यर्पित मनो बुद्धिर बूवर आघात, धीवर आघात. बू नंतर अर्धा द म्हणायचा, त्याच्या खाली ध जो अर्धा दिसतोय तो पूर्ण ध आहे, ध ला वेलांटी आहे, त्या धीवर आघात घ्यायचा आणि रफारचा उच्चार करायचा. बुद्धिर यो मद्भक्तः मे प्रियः, यो जो आहे तो पुढे जोडायचा, मद्भक्तमधल्या मवर आघात घ्यायचा, विसर्गाचा स म्हणायचा, समे प्रियः. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च 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 निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी 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 सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः 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 मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः 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 मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः
मयि अर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः संधी विग्रह अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एव च निर्ममः निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धिः यः मद्भक्तः सः मे प्रियः अद्वेष्टा कोणाचाही द्वेष न करणारा द्वेषरहित असा सर्वभूतानां सर्वभूतांच्या ठिकाणी सर्वभूतांबद्दल मैत्रः निस्वार्थपणे प्रेम करणारा मित्र करुणः म्हणजे करुणा ज्याच्या मनामध्ये आहे असा कुठल्याही कारणाशिवाय अत्यंत दयाळू असा एव म्हणजे असा च म्हणजे आणि निर्ममः म्हणजे ममत्वरहित ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ममत्व राहिलेलं नाही असा निरहंकारः अहंकाररहित अहंकार निघून गेला आहे ज्याचा असा तो सम दुःखः सुखः सुखदुःखामध्ये सम सुख प्राप्त होवो किंवा दुःख प्राप्त होवो ज्याचं समत्व ढळत नाही असा क्षमी म्हणजे क्षमाशील अपराध क्षमा करणारा अपराध करणाऱ्याला क्षमा करणारा संतुष्टः म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये अत्यंत समाधानी असणारा सततम म्हणजे नेहमी योगी म्हणजे योगी यतात्मा म्हणजे प्रयत्नपूर्वक मनबुद्धीला आवरून धरणारा इंद्रियांचा संयम साधणारा दृढनिश्चयः म्हणजे जो स्वतः केलेल्या निश्चयाबाबतीत दृढ आहे घट्ट आहे अर्थातच स्वतःचा निश्चय न मोडणारा किंवा भगवत प्राप्तीच्या निश्चयामध्ये जो घट्ट आहे दृढ आहे असा मयी म्हणजे माझ्या ठिकाणी अर्पित मनोबुद्धीही ज्याने मनबुद्धी अर्पण केलेली आहे असा तो यहा म्हणजे जो मद्भक्तः जो भगवत भक्त आहे माझा भक्त आहे सहा म्हणजे तो मे म्हणजे मला प्रियः म्हणजे प्रिय आहे अन्वय यहा सर्वभूतानां अद्वेष्टा मैत्रः च करुणः एव निर्ममः निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी योगी सततं सन्तुष्टः यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनोबुद्धिः सः मद्भक्तः मे प्रियः जो कोणाही भूतमात्राचा द्वेष करत नाही जो सर्वांशी मैत्र भावनेने वागतो जो सर्वांवर कृपा करतो करुणा मनामध्ये असते असा निर्मम म्हणजे ममतारहित असलेला अहंकाररहित असलेला जीवनातील सुखदुःखांमध्ये सम असणारा क्षमाशील वृत्तीचा योगी सतत संतुष्ट असणारा प्रयत्नपूर्वक मन आणि इंद्रिय यांना
ताब्यात ठेवणारा, संयम करणारा, आपल्या आपल्या निश्चयामध्ये जो अटळ आहे, दृढ आहे, ज्याने माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केलेली आहे, असा माझा भक्त मला प्रिय आहे. या श्लोकापासून भगवंतांनी उत्तम भक्ताची लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहेत. भक्तोत्तम कसा असतो किंवा भगवंताला प्रिय असणारी भक्ती कशा प्रकारची आहे, हे इथे भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते. उपासना म्हणजे एकट्याने करायची साधना, तर भक्ती ही समाजात मिसळून करायची साधना आहे. उत्तम भक्त जो असतो तो एकटाच बसून राहत नाही, तो समाजामध्ये मिसळतो आणि सर्वांना भक्तीचा उपदेश देतो म्हणण्यापेक्षा स्वतः भक्ती करून दाखवतो आणि त्याचं बघून लोक आपोआप भक्ती मार्गाकडे वळतात. असा भक्त कसा असतो हे भगवंत आता सांगणार आहेत. भक्ती करणं म्हणजे भगवंताला काय अपेक्षित आहे. नुसतं गंधटिळे लावून भजन करत बसणं, इकडे तिकडे फिरणं म्हणजे भक्ती का? तासनतास पूजा करणं म्हणजे भक्ती का? तर नाही. गीता सांगते उत्तम भक्त कसा असतो, ज्याने मनामध्ये अनेक सद्गुण धारण केलेले असतात, तो उत्तम भक्त आहे असं गीता सांगते किंवा भगवंत सांगतो. पहिला सद्गुण सांगितला तो म्हणजे अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्व भूतमात्रांच्या बद्दल ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे द्वेष नाही. हा मोठा, हा लहान, हा दुष्ट, हा सुष्ट असे कुठलेही भेद भूतमात्रांच्या बाबतीत ज्याच्या मनामध्ये नाही, असा तो. नारदांचं उदाहरण आहे की वाल्या कोळ्याला सुद्धा त्यांनी रामनामाचा जप दिला, त्याचाही त्यांनी द्वेष केला नाही. सर्वभूतानां अद्वेष्टा. मैत्रः, सर्व जीवांशी ज्याची मैत्री आहे, अकारण प्रीती करणं हे मैत्रीचं लक्षण आहे. आणि सर्व भूतांवर जो अकारण प्रीती करतो, सर्वांशी मैत्री करतो. पुढे सांगितलं करुण. मनामध्ये दया असते, पण ती करुणेच्या रूपाने प्रकट झाली पाहिजे. दया जेव्हा चालू लागते तेव्हा ती रूपांतर करुणेमध्ये होतं. म्हणजे मनामध्ये असलेली दया कृतीतून प्रकट होणे, याला करुणा असं म्हटलेलं आहे. निर्मम, ममतारहित, हे माझं, हे परक्याचं असे कुठलेही भाव ज्याच्या मनामध्ये उरलेले नाहीत, सगळेच जण माझे आहेत असं ज्याला वाटतं, तो निर्मम झाला. निरहंकार, असा भक्त जे काही करत असेल ते भगवंत आपल्याकडनं करवून घेतोय ह्या भावनेनी करत असतो. त्यामुळे मी केलं असा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. अहंकाराचंच एक दुसरं रूप आहे की मला अमुक एक करायला मिळालं नाही, हा सुद्धा निगेटिव्ह अहंकार झाला. आणि असा अहंकारही त्याच्या ठिकाणी नसतो, कारण त्याला अमुक एक मला करायचं आहेच किंवा अमुक एक मी करणारच नाही असा रागद्वेषात्मक भावच उरलेला नसतो. त्यामुळे सहजपणे जे जे कर्म घडेल ते ते कर्म तो करत असतो आणि तेही कर्म माझ्या देहाकडनं भगवंताने करवून घेतलं असा भाव असल्यामुळे पूर्णपणे निरहंकार असतो. सुखदुःखामध्ये सम राहणारा, कितीही मोठा संत झाला, कितीही भगवत भक्त झाला, तरी त्याला त्याच्या जीवनातली सुखदुःख टाळता येत नाहीत. रामकृष्ण परमहंस, त्यांना सुद्धा जीवनातलं कॅन्सरसारखं दुःख टाळता आलं नाही किंवा त्यांनी टाळलं नाही. जी काही प्रारब्धानुसार सुखदुःख भोगायची आहेत ती भोगून संपवायची, म्हणून सुख प्राप्त होवो किंवा दुःख प्राप्त होवो, दोन्हीमध्ये त्याच्या चित्ताचं समत्व ढळत नाही. तो हर्षूनही जात नाही सुखानी आणि दुःखाने खचूनही जात नाही. असा सुखदुःखामध्ये सम राहणारा. क्षमी,
क्षमाशील, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील. पृथ्वी कशी असते? तर जो शेतकरी तिला नांगरतो, कोळपणी करतो, तण काढतो, अशा प्रकारे जो तिला विविध प्रकारे एक प्रकारे त्रास देतो, असं करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा ती क्षमा करते आणि भरभरून धान्य देते. असा पृथ्वीसारखा क्षमाशील, संतुष्ट जे आहे त्याच्यामध्ये अत्यंत संतुष्ट असणारा, 3 संतांची उदाहरणं संतुष्ट नेहमी कसं राहावं याच्यासाठी आपल्याला बघता येतील. एक होते नरसिंह मेहता, ज्यांची पत्नी फार लवकर गेली होती. दुसरे होते तुकाराम महाराज, ज्यांची पत्नी कजाग होती. आणि तिसरे होते एकनाथ महाराज, ज्यांची पत्नी त्यांच्या अध्यात्माला पूर्णपणे पूरक होती. हे तिघही संत जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट कसे होते ते त्यांच्या विचारातनं आपल्याला बघायला मिळतं. नरसिंह मेहतांची पत्नी खूप लवकर गेली तेव्हा ते म्हणायचे, बरं झालं देवा पत्नी गेली, आता मला कुठलाही पाश उरला नाही, मी तुझ्या भक्तीमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करू शकेन. तुकाराम महाराज म्हणायचे, बरं झालं बाईल कजाग दिली, आता मी डोंगरावर जाऊन भजन करायला मोकळा. एकनाथांची पत्नी जी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना सहाय्य करायची, तिच्या बाबतीत एकनाथांचा विचार होता की मी कुठे काय करतोय, हिचं सहाय्य आहे म्हणून सगळं घडतंय. अशा प्रकारे कधी आपल्याला पूरक जोडीदार मिळेल, कधी आपल्या विरुद्ध वागणारा जोडीदार मिळेल, तर कधी जोडीदारच नसेल. अशा तिन्ही परिस्थितीमध्ये ज्याला सम राहता आलं तो संतुष्ट नेहमी राहू शकतो. सतत म्हणजे नेहमी कुठल्याही परिस्थितीत मनाचं संतुष्ट न ढळणारा योगी, ज्याने योग साधनेच्या द्वारे स्वतःच्या चित्ताला भगवंताच्या ठिकाणी कायम जोडून ठेवलेलं आहे, असा तो, त्याला योगी म्हणायचं. आणि असा योगी यतात्मा, प्रयत्नपूर्वक मनाला आवरणारा, यत म्हणजे प्रयत्न आणि आत्मा म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, शरीर, या सगळ्याला आत्मन असा शब्द आहे. मग या चारही पातळीवर प्रयत्न करून स्वतःला संयमित करणारा, दृढनिश्चय, भगवत प्राप्तीच्या बाबतीत त्यांनी जो निश्चय केलेला आहे तो कधीही ढळत नाही, स्वतःचे प्रयत्न तो कधीही सोडत नाही, असा तो दृढनिश्चय. मन बुद्धी, मनाला आणि बुद्धीला वेगळा विचारच नाही, मन बुद्धीच भगवंताला अर्पण करून टाकलेली आहे, असा तो. मन भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? मनामध्ये जे हे करू का ते करू असे चंचलत्वानी विचार येत असतात, ते विचार येणं ज्याचं बंद झालेलं आहे. मनाला केवळ भगवंताचाच ध्यास लागलेला आहे किंवा त्याचं मन चंचलत्व सोडून भगवंताच्या ठिकाणी एकाग्र झालेलं आहे. अशा व्यक्तीने, अशा योग्याने स्वतःचं मन भगवंताला अर्पण केलं असं म्हणावं. आता बुद्धीचं काय कार्य आहे? तर बुद्धी निश्चय करते, पण कधी कधी त्या बुद्धीमध्ये संशय निर्माण होतात. आता जेव्हा भगवत प्राप्तीचा निश्चय केलेली बुद्धी कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या निश्चयापासून ढळत नाही, कुठल्याही प्रकारचा संशय घेत नाही, तेव्हा ती बुद्धी भगवंताला अर्पण झाली असं समजावं. मनबुद्धी या दोन्हीसाठी प्रयत्न करावे लागतात बरं का. मनाचा स्थायी भाव आहे की ते सतत चंचल व्हायला बघत असतं, पण अशा मनाला नेहमी भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करणारा आणि बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचे संशय नसलेला, पूर्णपणे भगवंताशी एकनिष्ठ बुद्धी असणारा मद्भक्तः, आत्तापर्यंत जे सांगितलं ते करणारा असा माझा भक्त, सहा मे प्रियः, असं भगवंत म्हणतायत. असा माझा भक्त तो मला प्रिय आहे. आपण स्वतःबद्दल म्हणू त्यात काही महत्त्व नाही आहे हो, की मी लाडका आहे देवाचा. असं
भक्तानी म्हणणं याला महत्त्व नाही आहे. भगवंतानी म्हणणं की हा माझा भक्त मला लाडका आहे किंवा प्रिय आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि कशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय आहे ते या 2 श्लोकामध्ये भगवंतानी अगदी सखोलपणे उलगडून सांगितलेलं आहे. अशीच उत्तम भक्ताची लक्षणं आपल्या ठिकाणीही येऊ देत, उत्तम भक्ती आपल्याला सुद्धा करता येऊ देत, हेच भगवंताजवळ मागायचं. त्यालाही असं आपल्या बाबतीत म्हणावं लागलं पाहिजे की तू माझा लाडका भक्त आहेस. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. हरि ओम तत्सत्.